नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी बेकरी स्टाईल भरपूर लेअर असणारी खुसखुशीत खारीची रेसिपी पाहणार आहे. ही खारी बनवत असताना मी इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा तेला तुपाचे मोहन अजिबात वापरलेलं नाही. ही खारी मी न तळता बनवलेली आहे. परफेक्ट अशी बेकरी स्टाईल खारी या पद्धतीने तयार होते आणि ही खारी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य म्हणजे 4च साहित्यामध्ये परफेक्ट अशी आपली खारी बनवून तयार होते. तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत अशी आपली खारी तयार झालेली आहे. रेसिपी ही खूप सोपी आहे. चला तर आपण खारी बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं मी किचन ओट आहे तो अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इथं मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. तर हा सगळा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळल्यामुळे हलका होतो आणि यामध्ये काही कचरा असला तरी तोही आपला निघतो. यासाठी इथं मी सगळा मैदा चाळून घेतला. यामध्ये बरोबर 15 ग्रॅम मीठ घालायचं आहे आणि 30 ग्रॅम रेग्युलर साखर घालायची आहे. आता यामध्ये या कपाने आपल्याला पाणी मोजून घालायचं आहे. हा 200 ml चा कप आहे. याने बरोबर 3 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साखर मीठ मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे पीठ आहे ते थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे. 3 कपापेक्षा अगदी एका दुसरा चमचा पाणी आहे ते जास्त लागलं तर घालायचं, नाहीतर घालायचं नाही. कारण हे पीठ आहे ते थोडंसं घट्टच आपल्याला मळायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. इथं मी 50 ग्रॅम लिली वनस्पती घेतलेलं आहे. हातावर थोडंसं असं मळून घ्यायचं ते लिली वनस्पती म्हणजे जरा ते मऊ होतं. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मळत मळत हे सगळं लिली वनस्पती याला लावून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. यावर ओला केलेला नॅपकिन मी ठेवून 20 मिनिट हे भिजण्यासाठी ठेवणार आहे. 20 मिनिट झालेले आहेत. आता यावरचं मी नॅपकिन काढला. आता हे पुन्हा आपल्याला एक 5 ते 7 मिनिट अगदी छान मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान मळून घ्याल तेवढं खारीला अगदी मस्त लेअर येत असतात. बघा मळल्यानंतर याला असे बबल्स आलेत. इथंच आपल्याला समजून जातं की खारीसाठीचं आपलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. इथं मी सुक्का मैदा घेतलेला आहे आणि तो असा खाली टाकून घ्यायचा. त्यावरती हा पिठाचा उंडा ठेवून लाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला हे पीठ घट्ट असल्यामुळे पहिल्या वेळेस लाटायला थोडंसं हे पीठ जड जातं, नंतर अगदी सहज लाटलं जातं. बघा इथं मी असं व्यवस्थित हे पीठ लाटून घेतलं. आता मी 200 ग्रॅम इथं लिली वनस्पती घेतलेला आहे. आता ते थोडंसं असं घट्टसर असल्यामुळे हातावर एकसारखं मऊ करून घ्यायचं किंवा तुम्ही या पिठावर ठेवून मऊ केलं तरीही चालेल. आणि असं व्यवस्थित आपलं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. याच्या कुठं असं गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत. एकसारखं सगळीकडे लावून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता या बाजूने एक फोल्ड केल्यानंतर हाताला लागलेलं लिली मी त्या फोल्डवर लावलं. त्याच बाजूने दुसरा फोल्ड केला आणि समोरच्या बाजूने मी तिसरा फोल्ड यावरती केलेला आहे. तर फोल्ड करून झाल्यानंतर जी ओपन बाजू आहे ती आपल्या साईडला करून घ्यायची. खाली मैदा टाकून घेतला आणि असं एकसारखं मी पीठ करून घेतलं आणि त्यावरती ओलं केलेलं कापड आहे ते झाकून आपल्याला 20 मिनिट याला रेस्ट द्यायची आहे. प्रत्येक वेळेस रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. रेस्ट दिली तरच खारीला असे भरपूर लेअर सुटतात. 20 मिनिट झाल्यानंतर यावरचं मी कापड काढलं. पुन्हा सगळीकडे मैदा टाकून घेतला आणि आता हे पीठ आहे ते सुरुवातीला उभ्या साईडने लाटून घेत आहे. इथं आपला किचन ओटा छोटा पडत असल्यामुळे असं फोल्ड करून लाटावं लागतं. उभ्या बाजूने लाटून झाल्यानंतर हे पीठ आडवं करून मी पुन्हा व्यवस्थित असं आडवं लाटून घेणार आहे. आणि आता ह्या दुसऱ्याही वेळेस आपल्याला इथं 200 ग्रॅम लिली वनस्पती आहे ते लावून घ्यायचं आहे. बघा तेही थोडंसं मी हातावर मऊ करून घेतलं आणि सगळीकडे असं हे लावून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही इथं पाहू शकता सगळं पीठ मी दाखवलेलं आहे. कारण एका वेळेस सगळं मला दाखवणं शक्य होत नाही म्हणून मी इथं दाखवलं. आता अशाच पहिल्या वेळेस ज्या आपण घड्या केल्या त्या तशाच सेम फोल्ड दोन्ही बाजूने केलं. नंतर पुढचा फोल्ड त्याच्यावरती पलटे केला आणि खाली मैदा टाकून घेतला. आता यावरती ओलं कापड झाकून आपल्याला पुन्हा 20 मिनिट ठेवायचं आहे. मग आता 20 मिनिट झालेले आहेत. 20 मिनिटानंतर आता इथं खाली मैदा टाकून आपल्याला आता पुन्हा हे पीठ आहे ते लाटून घ्यायचं आहे.
आता अगदी सहज लाटलं जातं, फक्त पहिल्या वेळेसच थोडंसं लाटायला हे जड जातं. उभ्या बाजूने लाटून झाल्यानंतर पुन्हा आता हे आपल्याला आडव्या साईडने लाटून घ्यायचं आहे. आणि आता बुक आपण जसं बंद करतो तसं आपल्याला ह्याचे 2 फोल्ड समोरासमोर करायचे. नंतर वरचा फोल्ड एक साईडने करून बंद केलेली बाजू जी ओपन आहे ती आपल्या बाजूला करून यावरती कापड झाकून पुन्हा 20 मिनिट आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहेत. आता यावरचं मी कापड काढलं बघा, मैदा टाकून घेतला खाली आणि वरच्या साईडनं पुन्हा असं थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. ओलं कापड टाकल्यामुळे थोडंसं ते ओलसर होतं आणि लाटताना चिटकू नये यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस मैदा टाकायचा आहे. आता बरोबर मध्यभागी मी हे कट करून घेणार आहे. 2 सेम भाग आपल्याला कट करायचे आहेत. पाहू शकता इथं मस्त लेअर आलेले आहे. आता कट केलेला भाग आहे ते ओल्या कापडामध्ये असा व्यवस्थित पॅक करून आपल्याला ठेवायचा आहे. आणि आता जो खाली शिल्लक राहिलेला भाग आहे तो आपण लाटून घेणार आहे. बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. उभ्या साईडने लाटून झाल्यानंतर पुन्हा हे पीठ आहे ते आडवं करून आपण लाटून घेणार आहे. आपलं चपाती जी लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाड हे पीठ ठेवायचं आहे. इथपर्यंत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बघा, इथं व्यवस्थित लाटून झालेलं आहे. त्यानंतर याच्या कडा आपण कट करून घेऊया, म्हणजे एकसारखी खारी कट करणं सोपं जातं. बघा, इथं मी साधारण 1 इंचाच्या साईडनं कट करून घेतलेले आहेत कडा. तर याचं मध्यभागी बरोबर कट करून घेतलं आणि एक भाग बाजूला काढून घेतला. आता एक भाग इथं राहिलेला आहे त्याचा बरोबर मध्य काढून घेतला. मध्यभागी मी पुन्हा एक लाईन मारून घेतली आणि साईडला हे साधारण 1.5 इंच मी अंतर सोडून प्रत्येक खारीमध्ये इथं मार्किंग करून घेतलं, म्हणजे एकसारखी खारी आपली इथं कट होते. आणि उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. आता हे उभं अंतर आहे साधारण 5 इंचाचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशा खारी आपल्या इथं कट झालेल्या आहेत. आता ह्या सगळ्या कट केलेल्या खारी बसतील तेवढ्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवून घेऊया. 2 खारीच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून इथं मी ट्रेमध्ये खारी ठेवून घेतलेले आहेत. आता लाटताना मैदा लावल्यामुळे वरच्या साईडनं आपण थोडंसं यावरती पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे. ओटी जी आहे तो मी अगोदरच 10 मिनटं प्रीहीट करायला ठेवला होता. प्रीहीट केलेल्या ओटीजीमध्ये हा ट्रे आपण ठेवून घेणार आहे आणि 230 डिग्रीला 20 मिनटासाठी आपण ही खारी बेक करून घेणार आहे. आता इथं माझ्या ओटीजीचं फुल टेम्परेचर 230 आहे. तर तुमच्या ओटीजीप्रमाणे जे टेम्परेचर असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं खारी बेक करून घेऊ शकता. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खारीला अगदी मस्त लेअर यायला सुरुवात झालेली आहे. अगदी मस्त खारी आपली फुगायला लागलेली आहे. खारी आता इथं मस्त बेक झालेली आहे. आता बेक झालेली खारी ट्रे आपण काढून घेऊया. ट्रे ओटीजीमधून काढून घेतल्यानंतर मी इथं थंड करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भरपूर लेअर असलेली इथं आपली खारी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने इथं मी राहिलेला खारी बेक करून घेणार आहे. एक ट्रे करून झालेला आहे त्याचीच मी इथं खारी दाखवत आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.